2025चा आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे। त्यासाठी क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावरती tenniscricket.in वरती आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहोत। कराडकरांच्या अभिमानाची स्वाभिमानाची लाख मोलाची स्पर्धा। या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत दीपकदादा लोखंडे, अर्थात त्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण ही मानाची स्पर्धा पाहतो आहे। दोन्ही संघामध्ये जे स्टार खेळाडू आहेत त्यामध्ये अजय मोहिते आयकॉन प्लेयर आहे, तर विकास भैरी त्याच्यावरती देखील नजर असतील। आयकॉन प्लेयर संतोष नलावडे चॉईस खेळाडू आहे, तर निलेश पाटील चॉईस प्लेयर आहे। या चार खेळाडूंवरती देखील आज कॅमेरा असणार आहे। विकास भैरीनं काल दमदार बॅटिंग केली आणि एकूण 55 धावांची शानदार खेळी साकारलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती देखील आज कॅमेरा असेल। बेस्ट बॉलरचा अवॉर्ड पुरस्कार प्राप्त झाला होता अजय मोहितेला। यापूर्वी तिसऱ्या क्रमांकात तो चमकदार कामगिरी करून गेलेला आहे, तर संतोष दबडेवरती देखील जबाबदारी असणार आहे। दबावाला झुगारून कामगिरी करण्यामध्ये वाकबगार असलेला खेळाडू संतोष दबडे। निलेश पाटील सामन्याला होती सुरुवात। अत्यंत महत्त्वाचा सामना कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन कराड तालुका प्रीमियर लीग 2025। पंच रेडी आहेत। विकास बेरी युनिफॉर्म बॅटर, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजय मोहिते आयकॉन प्लेयर आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला लढाईला पाहायला मिळेल। आणि आता पॉवर प्लेचा षटक अत्यंत महत्वाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 षटकांचा। इथे आम्ही 25 धावा उभारू असं या ठिकाणी स्टेटमेंट केलंय टीमच्या कॅप्टननी। बघूया दुसऱ्या बाजूला 2 विकेट घेण्याचा प्रयत्न देखील असेल पॉवर प्ले मध्ये। दुसऱ्या प्रतिस्पर्धी कॅप्टनने देखील त्याचे इरादे स्पष्ट केलेत की बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी आपण पाहणार आहोत। पहिल्या चेंडू विकेट पाहिजे आणि ती विकेट मिळाली। पहिलाच बळी अजयला मिळाला। अजय मध्ये खुश आहे आणि फलंदाज बाद होतोय विकास बैरी। पहिला धक्का गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला। ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, बॅकलिपचा वापर फारसा झाला नाही आणि तितकी संधी नव्हती। मिडलमध्ये भरतने झेल पकडलाय। पहिला धक्का बसला, अत्यंत महत्वपूर्ण षटक आणि पहिला ब्रेक थ्रू इथे दिला गेलेला आहे। हे बॅटल होतं 6 पर 9 के बीच वो लड़ाई थी, उसमें बिल्कुल जीत हासिल करते हुए अजय मोहिते आइकॉन खिलाड़ी है विकास भैरी, जिन्होंने कल कमाल का प्रदर्शन किया था। 55 रन बनाए थे और वो बैक टू द पेवन चले गए हैं। कराड तालुका प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती यश मिळाले गोलंदाज अजय मोहितेला। स्टनी स्टार्ट संतोष दबडेवरती देखील कॅमेरा असणार आहे। चेंडू अभित खेळला, ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने ढकललाय। 1 धाव पूर्ण होईल। 21 धावसंख्या वाढते। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे रोहनने चेंडू बीत आता फील्ड केला होता, परंतु दोन्ही फलंदाजांकडे भरपूर वेळ होता 1 धाव पूर्ण करण्याकरता। 21 धावसंख्या वाढली। धावसंख्या आता फलंदाज संतोष दबडेचं खातं खोललं गेले, टीमचं खातं खोललं गेले, खातं दोन्ही बाजूने खोलले गेले। दुसऱ्या बाजूला आपण बघता अजय मोहितेने देखील आपलं खातं खोललं, ते विकेटचं खातं खोलले। धावफलका धावा आहेत 1 गडी बाद 1। सुरेख चेंडू होता, अत्यंत सुरेख चेंडू। शानदार गोलंदाजी करत असताना अजय मोहिते टाळ्यांचा गजर सकाळपासूनच सुरू झालेला आहे। उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य तितकेच महत्वाचे आहेत। उगवणारा सूर्य आपल्याला नवीन आशा आकांक्षा देऊन जाईल, तर मावळणारा सूर्य नवीन अनुभव, नवीन चॅम्पियन। चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पकडला असता झेल, तर बॅट्समॅनचा संपला असता खेळ। तिथे क्षेत्ररक्षक आहे, रोहन सोपा झेल सोडलाय। सुरेख गोलंदाजी या षटकात अप्रतिम मारा केला गोलंदाज अजय मोहितेनं। आणखीन एक बळी, ज्याचं जे स्वप्न म्हणजे ज्या कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 2 विकेट घेणार, अगदी जवळ आला होता, परंतु रोहननं चूक केले। पॉइंट मध्ये सोपा झेल त्यांना बसवलाय। कदाचित हा झेल जो आहे रात्री त्याच्या स्वप्नात पडेल, इतका सोपा झेल होता। स्वप्न सुरुवात करण्याकरता हा बळी घेणं फार गरजेचं होतं। धावफलकावरती धावा 3-1 गटाच्या चमक बदल्यामध्ये।
संतोष दबडे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता अक्षय शिर्के. युएसएचा फटका खेळायचा होता, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं, धाव घेण्याचा प्रश्न असणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ अगदी तिखट मारा केलाय. गोलंदाजी अत्यंत सुंदर भूमिपुत्रेच्या या मैदानावरती सेक्टर नंबर 23 कोपरखैरण्याचे मैदान आहे नवी मुंबईमध्ये. सध्या आता आपण कराड तालुका प्रीमियर लीग 2025 चा महासंग्राम पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अजय मोहिते. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक भरतचा हात लागलाय त्यामुळे चेंडू फारसा पुढे जाणार नाहीये. परंतु पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाची स्थिती बिकट आणि गोलंदाज अजय मोहितेकडून गोलंदाजी झाले. तिखट मारा केलाय आणि एका यशस्वी षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संगीतचा रंगमंच आहे, रंगात रंगूया या कोपरखैरण्याच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या साथीनं 4थं पर्व, त्याचा आम्हाला आहे सर्वांना गर्व. आणि त्यातच सर्व श्री गणेश 11 गणेशवाडी आणि शिवप्रेमी 11 या दोन संघादरम्यान क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावरती रंगतो. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा द्वंद्व, क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार, कराडकरांच्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. सकाळचं सत्र बरोबर आता घड्याळामध्ये 8:54 झालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा 4. संबंधित कक्षाकडनं गोलंदाजी आपला अजय मोहितेनं अफलातून केली आणि त्यानंतर आता दुसरं एंडकडनं पाचारण केले कपिलला. धावा 4 आहेत. बॅटर संतोष दबडेवरती आज जबाबदारी फार मोठी असणार आहे, कारण इन्फॉर्म बॅटर विकास वैरीची विकेट स्वस्तात घेतले अजयनं. त्यामुळे अक्षय आणि संतोष ही जोडी आता कशा पद्धतीने कामगिरी केली ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती कपिल, क्षेत्ररक्षण फ्रँक्स पॉइंट, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, ऑन साइडला मिड ऑन आहे, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला. कपिलचा पहिला चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करत असताना गोलंदाज कपिल, नाव देखील मोठं आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर टाकलाय, डावखरा गोलंदाज आहे. डबल करती धावा 4. स्ट्रायकर बॅटर बॅटिंग करण्याकरता अक्षय शिर्के संघर्ष करतो मैदानावरती. उलटा चेंडू, अप्रतिम फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल चेंडू, सीमारेषा पार, संघर्षाचा चौकार. पुढचा चेंडूवरती खरपूस समाचार. या चेंडूवरती आक्रमण, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमर शपार, संघर्षाचा चौकार. आकोटापर्यंत चेंडू, चुकीला माफी नाहीये. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने दन 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 करत सीमार शपा फोडतोय. 4 धावा, चौकार, दुसरा चौकार. एक्सलंट बॅटिंग. सापडलेला आहे. सुरुवात संघर्षपूर्ण राहिली, सातत्यानं तो वेगवेगळे फटके खेळत राहिला, परंतु त्याला फारसं यश आले. आता मात्र चेंडूच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू होता, मनगडचा खूप चांगला वापर केला. त्यानंतर पुन्हा एकदा लेग स्टंपवरचा चेंडू होता, तिथे आपण थोडासा चपल झाला आणि त्यानंतर सुंदर रीतीनं चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता. धावबॉल करती धावा आहे ते कोण 12. 2 खडखणीत चौकार अक्षरशः बॅटमधनं. संतोष खेळतोय व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती. विकास आज आपला भोपळा फोडू शकले नाहीये. कपिलचं षटक अत्यंत महत्वाचं आहे. शिवप्रेमी आणि गणेशवाडी या दोन संघादरम्यान बॅटल.
ऑफ्टमच्या बाद चेंडू हलक्या हाताने खेळलाय पॉइंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषा दिसत चाललाय कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळतोय सुरेख क्षेत्ररक्षण केले अजय मोहिते पुन्हा एकदा इथे आलेला आहे आता पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण झालं होतं कव्हर पॉइंट मधून प्रेक्षक यावेळेला क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं या चेंडूवरती आलेला आहे प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढेल या मैदानावरती कराड तालुका प्रीमियर लीग 2025 धावफलक धावा आहेत 14 पहिल्या षटकात फक्त 4 धावा या षटकात अप्रतिम बॅटिंग केले अक्षय शिर्केनं संतोष नॉस्टेकरेनला सूर सापडणं गरजेचं आणि तो सूर सापडला या ओव्हरमध्ये अक्षय शिर्केला सूर एक गोलंदाजी डावखुरा गोलंदाजी आहे लेग ब्रेक गोलंदाजी करतोय हलकासा टर्न षटक क्रमांक 2चा जर विचार केला तर या षटकात 2 खडखडी चौकार आज अक्षयच्या बॅटमध्ये धावफलक धावा 14 आहेत या षटकातला अत्यंत महत्त्वपूर्ण शेवटचा चेंडू पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे प्लॅन होते त्या प्लॅन बद्दल आपण याची चर्चा करणार दोन्ही कर्णधारांनी आपली काय मतं मांडली होती कराडकरांच्या स्वाभिमानाची स्पर्धा बॅकफुटला गेलाय फलंदाज केवरच्या दिशेने खेळायचंय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या चेंडूवरती अक्षयची खेळी संपुष्टात कपिलला यश मिळतंय कव्हर मध्ये अप्रतिम निखिलने निखिलने पकडलाय झेल आणि अक्षयचा संपलाय खेळ मला माहिती देतात की पहिल्या षटकात 4 आल्या अत्यंत सुंदर गोलंदाजी झाली होती गोलंदाजाकडून विशेष करून अजय मोहितेकडनं दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आलेत पण एक महत्त्वपूर्ण बळी आता वाटत होतं की बॅट्समनला सूर सापडलाय तो मैदानावरती भन्नाट या ठिकाणी आत्मविश्वासाने बॅटिंग करेल आणि अशा वेळेला कपिलला यश प्राप्त केलेलं आहे नवीन बॅटर मैदानावरती ते समाधान क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरता संधी मधल्या फळीमध्ये धावफलक धावा 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14 श्री गणेश 11 गणेशवाडी आणि शिवप्रेमी 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा सामना विकास वैरी आयकॉन खेळाडू आहे संतोष तिबडे चॉईस प्लेअर आहे निलेश पाटील चॉईस प्लेअर आहे अजय मोहिते आयकॉन खेळाडू आहे आणि बॅट बॉल मधील द्वंद्व मैदानावरती आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 14 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कराडकरांच्या स्वाभिमानाची स्पर्धा लाखमोलाची स्पर्धा आपण पाहतोय अत्यंत शांत असा खेळ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहू शकता थर्ड मॅन पॉइंट कव्हर पॉइंट इस्ट कव्हर लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक क्षेत्ररक्षक इथे आता फाईन लेगला अजयचं दुसरं षटक पहिलं षटक अप्रतिम होतं आता चांगला फटका खेळाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये चेंडू इथं आता फील्ड केला जातो निलेश अतिशय वेगाने चेंडूवरती आला होता निलेश पाटीलवरती देखील नजर असतील चॉईस प्लेअर आहे लॉंगरमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला फटका होता हवेत खेळला होता लॉफ केला होता मिडॉनमध्ये आता क्षेत्ररक्षक लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉलरच्या डोक्यावरून केला एक सुरेख फटका होता चांगलं तंत्र आहे बॅट्समन संतोष दबडेचं तो खेळतो 4 वरती उलटा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय टायमिंग चांगलं कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण होतील 2 धावांनी धावसंख्या वाढते तर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला बघायला मिळते धावसंख्या होते ती एकूण 18 2 गड्यांच्या मोहद्या प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 गणेशवाडी शिवप्रेमी आणि गणेशवाडी दरम्यान सर्वात मोठं द्वंद्व मैदानावरती आता पाहायला मिळते धावसंख्या आहे ती 18 स्ट्रायकर एंडला फलंदाज संतोष दबडे व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती खेळतोय उलटा चेंडू होता नो बॉलचा इशारा बीमर चेंडू आहे मोठी संधी होती ही या ठिकाणी कळले आता बघा रिॲक्शन संतोष दबडेची चेंडू बॅटवरती नीट चालला नाहीये आणि ग्रीप चांगला केला नव्हता त्यामुळे चेंडू आपण बघितलं फार होता ती कमरेच्या वरती बीमर चेंडू हा चेंडू पुन्हा तुम्हाला टाकायचा आहे कराड तालुका प्रीमियर लीग 2025 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट दे घुमा के खेळण्याचा प्रयत्न होईल मैदानावरती समाधान त्याच्यावरती देखील नजर असतील अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे नॉनस्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडला बॅट्समन संतोष एका भागीदारीची नितांत आवश्यकता हायड्रोट्रिक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत
पुढचा चेंडू फुलटॉस होता पॉइंटच्या दिशेनं खेळलाय. टायमिंग चांगलं नाही आणि त्यामुळे इथे फलंदाज बाद होणार झेल जरी पकडला असता कारण फीटचा इशारा झाला होता. क्रिकेटची पंढरी भूमिपत्र मैदानावरती आपण एक चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट काल पण पाहिलंय आजही या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,11,111. उपविजेत्याला मिळतील 77,777. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 66,766 रुपये. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 55,555 आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. आमचे स्पॉन्सर त्याबद्दल देखील निश्चितच तुम्हाला माहिती आम्ही देऊ. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अजय. समाधानावरती देखील सध्या कॅमेरा असणार आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आहे सागर शेवाळे. त्याने देखील चांगलं यष्टीरक्षण केलंय. अजय मोहितेचं हे षटक आतापर्यंत कुठल्या प्रकारचा मोठा फटका नाही. दोन्ही षटकामध्ये पहिल्या षटकात 4 धावा आले होते. या षटकात आपण बघितलं दुहेरीचे टोले आलेत एकेरी आहे परंतु चौकार षटकार नाहीये. पुढे सरसबट चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे. निलेश पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. लॉंगॉनला वाईडिश लॉंगॉनला चेंडू फील्ड केला गेला आहे. एक धाव एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 21 धावा. 21 पटू 21 रन 2 विकेट के नुकसान पर. समाधान आणि संतोष दबडे एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. कोलबट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला. आपल्या फलोद्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला आहे ज्याने परंतु चेंडू थांबणार नाहीये. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक वैभवने चेंडू इथे आता फील्ड केला. एक धाव मिळेल. आणि या षटकाचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी झाली आहे ज्याकडनं पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये अप्रतिम मारा केला. तिकट मारा केला. फक्त 4 धाबा दिल्या आणि आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपक्या धाबा 22 आहेत 2 रनाच्या मोबदल्यामध्ये. किरण आमच्याबरोबर. किरण आपलं देखील स्वागत आहे. या पहिल्या षटकात अजयने आपलातून कामगिरी केली. दुसऱ्या षटकात कपिलवरती थोडा हल्ला झाला. विकेट आल्यात पण प्लॅन जो होता 2 विकेटचा तो सक्सेसफुल झाला आहे. आणि आता इथे समाधान आणि संतोषला एका भागीदारीची आवश्यकता आहे. संतोषला सूर सापडलाय परंतु इथून तो किती मोठी इनिंग पेश करेल ती बघणं गरजेचं असेल. मैदानात एक छोटीशी चर्चा होते. इथेही चर्चा होणार कारण किरण आमच्याबरोबर जॉईन होते. अगदी टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच 22 या आकडेवारी 22 आणि कॅप्टन सोबत चर्चा झाली होती. कॅप्टन बोलला पॉवर प्लेमध्ये मला एक 25 धावा हव्यात आणि आतापर्यंत 3 ओव्हर झालेत. फक्त धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक चांगली पार्टनरशिप जर झाली तर कदाचित आपण पाहिलं तर मॅचमध्ये एक वेगळी रंगत येईल. कारण की समाधानची बॅटिंग आतापर्यंत या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या आत्ताच्या सीझनमध्ये समाधानकारक झाले. त्याच्या संघासाठी देखील या मॅचमध्ये तो कशी बॅटिंग करतो. पार्टनरशिप इम्पॉर्टंट असेल कारण की एक टीम मीटिंग चालू आहे त्याच्यामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण की 2 विकेट लवकर आलेत. विकास वैरी थांबला नाही आहे आणि विकास वैरीचं संपूर्ण प्रेशर आपण पाहिलं तर बाकीच्या 2 बॅट्समनवरती आले. कारण एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिवप्रेमीने टॉस जिंकला आणि त्यांचा प्लॅन जो ए आहे तो सक्सेसफुल झाला आहे. 2 गडी त्यांना बाद करतात. 2 गडी बाद केले. समोरच्या प्रतिस्पर्धी सांगितलं की 25 धाबे आम्ही करणार. त्या 25 पर्यंत पोहोचलेले नाही आहेत. म्हणजे प्लॅन ए इथे कोल्हापूर उद्ध्वस्त केला आहे अक्षरशः शिवप्रेमी संघानं. गणेश पाटीलला प्लॅन बी कडे जावं लागेल. अगदी कारण की जो प्लॅन ए सक्सेस झाला शिवप्रेमी टीमचा गणेशवाडीचाही प्लॅन ए होता मात्र तो सक्सेस झाला नाही म्हणून ते प्लॅन बी कडे गेलेत. आणि आता तोच ड्रिंक ब्रेकमध्ये पाणी पोचल्यानंतर जी कहाणी बदलते ती कहाणी बदलते का हेही बघायचं आहे आपल्याला. जी हाँ, मैदान के अंदर चला गया पानी क्या बदलने वाली है कहानी. कहानी इंटरेस्टिंग होगी लेकिन समाधान और संतोष अगर यहाँ एक साझेदारी बनाएंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिल सकता है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. समाधान जैसे आपने कहा कि बहुत फॉर्म में खिलाड़ी है तो जलपान के बाद मैच दोबारा शुरू हो रहा है. अगले मैच के बारे में किरण हमें बताएंगे कि नेक्स्ट मैच का टॉस जो है वो एक बार फिर सबको बताना बहुत ज़रूरी है. येस नेक्स्ट मॅचचा टॉस सावकार 11 आणि त्याचबरोबर श्री बालाजी सी फूड बागलवाडी टीम दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. संग्राम लावंड आणि शुभम पाटील आपण पाहिले तर आयकॉन प्लेअर संग्राम लावंड चॉईस प्लेअर आणि स्वप्नील देवंगळे आणि इंद्रजित पाटील आपण तयार राहा. यानंतर मॅच असेल सावकार 11 आणि श्री बालाजी सी फूड बागलवाडी टीम. किरण हमारे साथ तो बिल्कुल रहेंगे इस कॉम्बॉक्स में. एडुटेक ग्रुप ऑफ कंपनी और कराड़ तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी. जलपान के बाद खेल दोबारा शुरू होता बा. स्कोर कुल मिलाकर 22 and 22 for loss of 2 wicket after 3 over. Look at the spending flying 3 point कवर पॉइंट और एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी एक लॉन्ग पर खिलाड़ी अवसर पर इस वक्त एक खिलाड़ी जो है वो गली के क्षेत्र में है. गली पॉइंट एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ. निखिल अपनी बॉलिंग मां पर तैयार. टप्पा खाते उछलता काफी ऑफ टाइम के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा. मिस्टर स्टा से निखिल ने आगाज किया.
स्कोर 23 प्लस 2 विकेट। कराड तालुका प्रीमियर लीग 2025 का आज का ग्रैंड फिनाले सुबह का सत्र और टेनिस क्रिकेट.in पर बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ गए, सभी का स्वागत है। 9:08 का समय। टप्पा ऑफ टर्म के बाहर रख रहे हैं, आंखों से दूर रखने की कोशिश, वाइड बॉल का इशारा। आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है और भूमिपुत्र का यह खूबसूरत मैदान, प्रसन्न माहौल या सुबह के सत्र में क्रिकेट के लिए बिल्कुल है, उसमें कोई संदेह नहीं है। स्कोर कुल मिलाकर 24 प्लस 2 विकेट। गेंदबाजी करें निखिल, रिदम नहीं है। अब कप्तान उनके साथ चर्चा कर रहे हैं, सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी इस वक्त इनके साथ चर्चा करते हुए। गेंदबाजी करने के गेंदबाज निखिल, सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइक करें पर संतोष। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, आगे गेंद, बहुत अच्छी गेंद इस बार कवर पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। अजय की बहुत ही बढ़िया फील्डिंग बाउंड्री लाइन पर। स्कोर इसी के साथ 25 पर पहुंच चुका। ये 25 का आंकड़ा 2 ओवर में आपको पूरा करना था, तो आपका जो प्लान ए था वो कोलैप्स हुआ। अभी वो चौथा ओवर है, चौथे ओवर में आपने 25 रन पूरे किए हैं और 2 विकेट भी आपने खो दिए हैं। निखिल राइट आर्म ओवर द विकेट। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, लॉन्ग अप पर, बाउंड्री लाइन पर, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए। बल्लेबाज आउट, वैभव ने लपका कैच और बल्लेबाज समाधान बैक टू द पेबल इन। तीसरे विकेट का पतन, सफलता मिली है गेंदबाज निखिल को। तालुका प्रीमियर लीग 2025 के इस अद्भुत कहानी में अब जाकर विकेट गिरने का सिलसिला जारी है। दबाव बढ़ेगा क्योंकि साझेदारी पनप रही थी समाधान और संतोष के बीच। इसी बीच समाधान एक बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, हमला करने का पूरा प्रयास किया, लेकिन लॉन्ग ऑफ को आप क्लियर नहीं कर पाए और इसके कारण अब बल्लेबाज समाधान को जाना पड़ेगा मैदान के बाहर। केवल 1 रन बनाया, संतोष के साथ एक अच्छी साझेदारी वो बना रहे थे। उसी वक्त निखिल ने विकेट प्राप्त किया है। 3 विकेट के नुकसान पर रन संख्या 25 ने बल्लेबाज मंगेश कराल नाना इस वक्त स्ट्राइक रेट पर गेंदबाजी करने, गेंदबाज निखिल बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर हवा में उछाला, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी है, या 3 खिलाड़ी के बीच में गेंद गिरेगी, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। सुबह का सत्र है, जैसे कि टीम के कप्तान ने कहा कि यहां से गेंद ट्रैवल नहीं होगी या अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, और वही हुआ। अच्छा अनुमान लगाया था शिव प्रेमी के कप्तान ने। स्कोर कुल मिलाकर 26 रन, 3 विकेट के नुकसान पर 26 पर 3। शुरुआत निखिल ने बहुत खराब की थी, तो वाइड बॉल के बाद अब देखे कमबैक करते हुए सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर विकेट, उसके बाद में 5वीं गेंद पर सिंगल। अभी तक वैसे 5 गेंदों का खेल हुआ है, लेकिन 2 वाइड बॉल हैं। टपकाते ही गेंद थोड़ी नीचे रही, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर फिलहाल रुका हुआ 26 रन, 3 विकेट के नुकसान पर। कराड तालुका प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in पर। फील्डिंग इस वक्त आप देख सकते हैं, थर्ड मैन, एक पॉइंट स्ट्राइक ओवर, फ्लैग स्लिप पर खिलाड़ी तैनात है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर मौजूद। टपकाने के बाद उछाल मिला, पहले गेंद नीचे रही, इस बार उछाल मिला है। बल्लेबाज के लिए बहुत समझबूझ के बाहर गेंद, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज इस वक्त निखिल। वाइट बॉल के साथ आगाज किया था, उसके बाद में कमाल का कमबैक, बेमिसाल गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 26 पर रुका हुआ। दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, मंगेश और संतोष। दोनों के पास काबिलियत है, लेकिन अब जिम्मेदारी उठानी पड़ेगी संतोष को। संतोष बीच मैदान पर है, संतोष दबड़े चॉइस प्लेयर। निखिल की अगली गेंद
इस बार आगे गेंद थी, अच्छा ड्राइव किया गया, लगा पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। लगा पर थे वैभव और ओवर की समाप्ति सिंगल के साथ। 3-4 ओवर की जो कहानी, 4 ओवर का जो खेल रहा है, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। स्कोर कुल मिलाकर 27 रन 3 विकेट के नुकसान पर 27 पर 3। की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार। भाई आपको विस्तार करना पड़ेगा यहाँ से किरण भाई, जिस तरह से मुकाबला चल रहा है। पहले 4 ओवर में बहुत ही बेहतरीन शानदार प्रदर्शन गेंदबाजों का रहा है। पहले ओवर में 4 रन, दूसरे ओवर में 10 रन, तीसरे ओवर में 8 और 5वें ओवर में चौथे ओवर की कहानी देखे तो वहां शुरुआत बहुत खराब थी, लगातार 2 वाइड बॉल थे, लेकिन उसके बाद में अच्छा कमबॅक किया निखिल ने। 4 ओवर के बाद रन संख्या 27, 3 विकेट के नुकसान पर। आता ती वेळ आली आहे तिथे रिक्स घ्यावी लागेल, एक मोठी रिक्स घ्यावी लागेल, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर जरूर प्रत्येक जण सांगतो रिक्स घेऊ नको, रिक्स घेऊ नको, रिक्स घेतल्याने तोटा होतो, पण क्रिकेटमध्ये आता रिक्स घ्यावी लागेल. जर मोठी व्हायची आहे धावसंख्या, एक छोटी रिक्स घ्यावी लागेल. ती रिक्स घेतली जाईल का? लेट्स सी. शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर पुल किया, अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी है, सुंदर फील्डिंग। अजय वहां मौजूद है, बहुत ही बढ़िया फील्डिंग कर रहे हैं और इसका फायदा मिलेगा। देखिए इससे गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। कॉन्फिडन्स खूप वाढणार आहे. संपूर्ण आपण पाहिलं तर गोलंदाजाचे वाढणार आहे. तो गोलंदाजाचा कॉन्फिडन्स विकेट किपरचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला आणि 11 जणांमध्ये जो कॉन्फिडन्स आहे, टीम थोडीशी डेंजर आता दिसू लागली आहे. अजय का जजमेंट बहुत अच्छा था, जिस तरह से इन्होंने गोता लगाया और गेंद को रोका था। इस ओवर की अगली गेंद नीलेश, इस बार भी आंसर पर पुल किया स्क्वायर लेग पर, इस बार रोकने का मौका तो नहीं है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। वेलकम बाउंड्री, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजर अब देखने लायक होगा। 4 रन। है और अच्छा ड्राइवर वही होता है ना जो सही समय पर गियर चेंज करता है। अब यहाँ बहुत ही बेहतरीन स्ट्रोक मंगेश का पहले रोका था खास करके अजय ने, लेकिन इस वक्त तो कोई मौका नहीं, तो क्योंकि गैप में खेला गया। टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही शानदार था बल्लेबाज मंगेश का। आणि कदाचित हेच टायमिंग आता मात्र शोधून काढावं लागेल. एवढी की लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व म्हणून खेळाडू अगदी वेगाने येतो. लॉंगॉनचा खेळाडू वेगाने जातो, चेंडू गॅदर केला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली होते, कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट भेटू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिक्स घेण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस फलंदाज रनआउट, बॅटर आउट. किरण आणखीन एक चांगली गोष्ट मी बघतोय, कारण दोन्ही बाजूला समर्थन आहे आणि आज पूर्ण फॅमिली सगळं इथे क्रीडा चौकीन आले, ते एन्जॉय करतात. विकेट गेली, चौकार आला, तर चांगलं सकाळचं जे सत्र आहे अगदी प्रसन्न वातावरण आपल्याला बघायला मिळते. गेंदबाजी करने के गेंदबाज नीलेश, इस ओवर की अगली गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद, अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं और वाइड बॉल का इशारा करेंगे। बहुत मशक्कत करनी पड़ेगी इस बात को, गेंद को रोकने के लिए। अगदी पंचाने पाहिलं तर एक छोटंसं मी म्हणेल की त्यांनी स्वतःभोवतीच एक सर्कल जरूर केला आणि तदनंतर आपण पाहिलं तर चेंडू पकडला. मात्र विकेट किपरला आपण पाहिलं चेंडू त्याच्या हातामध्ये नव्हता, लगेच स्टंपवरती फेकण्याचा प्रयत्न केला. शॉट पिच गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाती भी और वाइड बॉल का इशारा अंपायर का, दोबारा एक्सरसाइज करने का मौका मिला। स्कोर कुल मिलाकर पहुंच चुका है 35 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। तुम्ही समाधानकारक एक सॅटिस्फाईड आहात, ठीक आहे. 35 अशी धावसंख्या बोलू शकता, कारण की ही ती धावसंख्या नाहीये जी भूमिपुत्र मैदानामध्ये तुम्ही समोरच्या टीमला टार्गेट देऊ शकता. की भूमिपुत्रमध्ये बोलायलाही आवडतं 50, 55, 60 हे टार्गेट
अच्छा दिखताय. या मॅच मध्ये 35 धावसंख्या कुठेतरी आपण पाहिलं तर पहिलं सत्र आहे, सकाळचं सत्र आहे, कुठेतरी धावा होत असताना फलंदाज जरूर मशागत करतोय. इस बार पुल किया बहुत खूबसूरती के साथ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत छक्का. तो गेंद तो हवाई सफर करेगी. चरण राईट आणि आता धावसंख्या 41 आता ही एक बेसिक धावसंख्या झाली, हा बेस झाला आणि इथून पुढे ज्या धावा येतील कदाचित ते असेल टार्गेट. आता टार्गेट बनवण्याचा प्रयत्न. बढ़िया गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर था, आउट साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. स्कोर रुका हुआ 41. दिलेश की भी बहुत बढ़िया गेंदबाज, एक छक्का आने के बाद कमबैक कर रहे हैं. स्ट्राइक रेट पर मंगेश बढ़िया बल्लेबाज, अच्छा स्ट्राइक रेट रहा है इनका. इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, लेग स्टंप के बाहर. ये तीसरा वाइड बॉल है गेंदबाज नीलेश की तरफ से. ये थोड़ा काटे की तरफ चुभेगा क्या किरण? चुभेगा. बॅट्समन जरूर बोलत आहे, आने दे धावा येऊ देत, मला गरज आहे आणि इसमें तेरा घाता भाई, मेरा कुछ नहीं जाता, आने दे. आणि सध्या या धावा खूप महत्वाच्या आहेत. बिल्कुल मेरा कुछ नहीं जाता. एक एक रन यहाँ से आएगा तो बिल्कुल दिक्कतें हो सकती बाद में फील्डिंग करने वाली टीम के लिए. ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेल दिया, क्या बात है. सोचने से कहा मिलते हैं तमन्ना के शेर. चलना भी जरूरी है मंजिल को पाने के लिए. गेंद डाउन द ग्राउंड, सिक्सर. इसी के साथ अब आगे बढ़ता हुआ 48 रन 4 विकेट के नुकसान पर. बहुत बेहतरीन खेल. आखिरी गेंद पर शानदार छक्का. 48 रन स्कोर बोर्ड पर 49 रनों का लक्ष्य. और अब नई कहानी, नया पिक्चर, नया मैच. और किरण के साथ जोड़ेगा. किरण, अब टॉस वॉस की तरफ जाने का समय आ गया है. तो मैं आपको बताऊंगा अब जाकर 48 रन स्कोर बोर्ड पर है. 49 रनों का टारगेट दिया गया है. श्री गणेश 11 गणेशवाड़ी बनाम शिवप्रेमी को वो बनाने हैं 49 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा. आने वाला मैच जिसमें 2 टीमें हैं, साउकर 11 और उनके खिलाफ टीम होगी बालाजी सीपुर के बीच मुकाबला. दोनों का कैप्टन रेडी है. और दूसरी तरफ टीम मैदान के अंदर जल्दी आएगी. वक्त ज़्यादा आपको नहीं लेना है क्योंकि ये कल का मुकाबला आप आज खेल रहे हैं, तो इसलिए वक्त इंपॉर्टेंट है, समय बहुत इंपॉर्टेंट. चलिए टीम मैदान के अंदर चलिए. शिवप्रेमी और श्री गणेश 11 गणेशवाड़ी टीम को मैदान के अंदर जल्दी आना है. एक तरफ बल्लेबाज, चलिए शिवप्रेमी के बल्लेबाज, आपको भी जल्दी मैदान के अंदर आना है. वक्त थोड़ा सा बचाना होगा, आखिर के समय में हमारे पास वक्त होना चाहिए. तो चलते हैं. टॉस का बॉस, कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025. हमारे साथ जुड़ रहे हमारे काबिल दोस्त कमेंटेटर किरण. हॅलो, गुड मॉर्निंग. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर आहे आणि सध्या आपण पाहिलं तर श्री बालाजी सी फूड, दुसऱ्या बाजूला सावकार 11. दोन्ही कॅप्टन्स आहेत. कॉल कोणाचा असेल? श्री बालाजी सी फूड, सावकार 11 ते सांगतात तुम्ही मागा आप पहिले आप. सावकार 11 येस, छापा काटा, तुम्हाला कॉल करायचा आहे. स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे आणि येस, हा छापाच आहे. टॉस जिंकलेला आहे. मला वाटतं ते बरेचसे कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर कॉईन ठेवतात, त्यामध्ये हा कॉईन ठेवतोस की काय. मात्र का थोडासा नर्वस दिसतोय, थोडासा नाराज दिसतोय. किताबे से अच्छा चेहरा पडना आता है हमें. सो का नाराज काय आहेस? दोन्ही पण मॅच काल हरलोय आम्ही, त्यामुळे जरा नाराज आहे. पण ठीक आहे यार, या मॅचमध्ये परफॉर्मन्स टीमकडून दाखवला जाईल की जाता जाता एक मोठा परफॉर्मन्स तुमच्या टीमकडून बघायला भेटेल का? हा, जाता जाता चांगला परफॉर्मन्स देऊन जाऊ आम्ही. टॉस जिंकलायस, आता महत्वाचा निर्णय. फिल्डिंग बॅटिंग करायची श्री बालाजी सी फूड. तू का नर्वस आहेस भाऊ? ठीक आहे, संग्राम नर्वस होता, तुझा चेहरा का थोडासा उतरलाय कळेल आम्हाला. कारण आम्ही पण 2 मॅच हारलोय. ओहो, ठीक आहे, एनिथिंग. मात्र
परफॉर्मन्स होईल का या पहिल्या बॅटिंग करायची तुम्हाला पहिल्यांदा एक मोठी धावसंख्या एक मोठा परफॉर्मन्स की सगळा तुमचा पराभव विसरून तुमचा आत्ताचा परफॉर्मन्स प्रत्येक जण लक्षात होईल असा खेळ आम्हाला बघायला भेटेल का? नाही, परफॉर्मन्स बॉलर बॅट्समनचा चांगलाच झालेला होता काल, पण काल मिसफिल्डमुळे काल आम्ही 2 मॅच हारलोय. फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कॅचेस इम्पॉर्टंट आहेत, मॅचेस बनवायचे तर कॅचेस इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला सावकार 11 दुसऱ्या बाजूला श्री बालाजी सी फूड. सावकार 11 टॉस जिंकला, नाराज आहे तो, 2 मॅच हरला. मात्र एनिथिंग या मॅचमध्ये तो खूप छान परफॉर्मन्स करणार असं कॅप्टनने सांगितलं. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा गोलंदाजी करतो. श्री बालाजी सी फूडला सांगितलं या आणि बॅटिंग करा. हा आहे टॉस का बॉस इथला मात्र अगदी रिझल्ट. सो थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात जिथे आपण पाहिलं तर आज या स्पर्धेसाठी या नवी मुंबईमध्ये दाखल झालेत ज्यांनी 6 ते 7 राज्यांमध्ये आपल्या मराठी हिंदी भाषेमधून मराठी भाषेवरची पकड दाखवली. राष्ट्रभाषा राज्यभाषा या संपूर्ण भाषेमध्ये ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचं समालोचन आपण ऐकलं. अर्थातच जाऊयात या टेनिस क्रिकेट विश्वाचा सदाबहार आवाज प्रशांत सर यांच्याकडे. मॅचची राहिलेली कहाणी प्रशांत सर यांच्या वाणीमधून. थँक्यू किरण. मगाशी तो एक चांगला प्रश्न विचार, नाराज काय आहेत? समदुःखी आहेत दोन्ही कॅप्टन, समदुःखी आहेत कारण 2-2 मॅच ते पराभूत झालेत आणि त्यामुळे ते दुःखी आहेत थोडेसे. परंतु शेवट गोड करायचं आहे, शेवट गोड करायचं आहे त्यासाठी ते प्रयत्न करतील. सावकार 11 आणि बालाजी बस्सीपूड धमाकेदार असा खेळ मैदानावरती. किरण आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होतील या इनिंग करता. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यासाठी बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. आयडेंटिक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम. निलेश आणि अजयची जोडी मैदानावरती. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता, कबरच्या दिशेने बॅटची कळ लागली आणि गलीमध्ये जातोय. एकच जमेल. एकेरीने धावसंख्या आता खातं खोललं जाते ते बॅटरचं. अतिशय दर्जेदार कामगिरी अजय मोहितेनं केली. अष्टपैलू खेळाडू आहे. महत्त्वपूर्ण सामना अजय मोहितेसाठीच असेल आणि त्याचबरोबर आयकॉन प्लेअर म्हणून तुम्ही खेळता तेव्हा जबाबदारी अधिक असते. आज विकास वैरी थोडासा फिल्टरला आयकॉन खेळाडू काल अर्धशतक झळकावलं होतं, दमदार बॅटिंग केली होती. धापलकर धाबा 1 डावकर फलंदाज स्ट्रायकरला असेल निलेश पाटील. दरम्यान पॉइंट कव्हर त्यानंतर स्ट्रायकरमध्ये क्षेत्ररक्षक खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला एक धमेल. एकेरीनं निलेश पाटीलचं देखील खातं खोललं गेलं. धापलकरती 1 डावा आहेत 2 बिनबाद 2. 49 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. श्री गणेश 11 गणेशवाडी आणि शिवप्रेमी 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वपूर्ण सामना भूमिपुत्रच्या मैदानावरती. कराड तालुका प्रीमियर लीग 2025चं 2 रंगतंय. डावखुरा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आलाय निलेश. स्ट्रायकर एंडला अजय. धापलकर धाबा 2. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असेल बंटी. पाकपुटला गेले फलंदाज. पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. बीट झालाय. टप्पा खूप चांगला आहे. लेन चांगले. आउट ऑफ द स्तंभ 5व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते. गुंड स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. धापलकरती धाबा 2. पहिल्या षटकाचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. ऑफ साईडला बॅट्समन अजय साठी क्षेत्ररक्षण. दरम्यान पॉईंट कव्हर. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. एक लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतोय. ओ हो बॅट्समन बीट झालाय. यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू थर्डमॅन पार करणार. नशिबाचा चौकार. धावसंख्या एकूण होते ती आता या चौकारण्याची 6. शिवप्रेमी संघाला 49 धावांचं आव्हान आहे. श्री गणेश 11 संघाला विकेटची नितांत आवश्यकता. त्यांचा हुकमाचा एका बंटी गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकरला बॅट्समन अजय मोहिते. शफल झाला. ऑन साईडला खेळण्याचा परंतु टेलिग्राम मिळाला होतं कारण बॅट्समन शफल झाला. बॉल रिलीज करण्यापूर्वी बॅट्समन 5व्या स्टंपवरती आला होता. सपलून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी फुललेन चेंडू टाकलाय. ब्रॉकरमध्ये टाकलेला चेंडू. यार्क केलेला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. सुंदर कामगिरी करत असताना बंटी. धापलकर धाबा 6. जिंकण्याकरता आवश्यकता आहे 49 धावांची. पॉवर प्ले ऑन. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. क्षेत्रव्यूह आपण पाहू शकता. ऑन साईडला लॉंगॉन सीमारेषेवरती आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेनं हा फटका चांगला आहे. दर्जेदार आहे. ध्येय मोठा असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. उत्तुंग षटकार. शानदार स्ट्रोक.
लवकर रीड केला आणि शेवटच्या चेंडूवरती गोड शेवट केलेला आहे. धावफलक धाबा 12 पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग. किरण इथे सुरुवात आपण बघितलं तर 1 रन झाली पण शेवट 6 धाबांनी झालाय आणि पहिल्या षटकात अर्धा डझन चेंडूमध्ये 1 डझन धावा. अगदी कारण की एक चांगली सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिले तर ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली अजय आणि निलेश पाटीलची, कारण की अजयच्या बॅटमधून आलेल्या षटकारानंतर पहिल्या इनिंगचा जर खेळ पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या 4, विकेटही आली होती. मात्र इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 धावा आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवात केली आहे 49 धावेचं आव्हान आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर वेल बिगिनिंग हाफ डन, एक चांगली सुरुवात कामाची आता मात्र झाली आहे. तुमची चांगली सुरुवात म्हणजे आता वेल बिगिनिंग हाफ डन म्हणजे तुमची चांगली सुरुवात झाली. याचा अर्थ अर्ध काम तुम्ही सोपं केलंय. 12 धाबा पहिल्या षटकात अप्रतिम बॅटिंग केले फलंदाज अजयनं. आता जबाबदारी गोलंदाजाची वाढणार आहे कारण धाबा फार नाही, बँक बॅलन्स नाही आहे, त्यामुळे तुम्हाला विकेट घ्यायच्यात. अशा वेळेला दबाव दुसऱ्या ओव्हरमध्ये असणार आहे तो साजनवरती. आणि अगदी साईडचाही फरक पडू शकतो. तुम्ही एका बाजूला आपण पाहिलं तर अगदी जिथे कोपरखेनेची पाण्याची टाकी आहे तिथून आपण पाहिलं तर गोलंदाजी केली जाते आणि तिथून आपण पाहिलं तर हवेचा फरकही पडू शकतो. चेंडूला एक नॅचरल स्विंगही भेटू शकतो आणि या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं भूमिपुत्रच्या मैदानामध्ये बघितल्या जातात की अँगल कोणता आहे, साईड कोणती आहे, चेस केला जाईल का, चेस होईल का, कारण की हा देखील मुद्दा इथे खूप महत्त्वाचा मानला जातो. अगदी बरोबर. कराडकरांच्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा कराड तालुका प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम शानदार असा खेळ. आतापर्यंत डावकर फलंदाज स्ट्राईक रेंजला असेल निलेश पाटील, व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर देखील अजय मोहिते आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला विकास वैर या स्वस्तात बाद झाला, कदाचित त्याचा परिणाम धावसंख्येवरती आपल्याला बघायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साजन. या षटकातला पहिला चेंडू आहे. टप्पापर्यंत थोडासा खाली राहणारा चेंडू एका हाताने खेळलाय, ढकललाय स्कोर लेगच्या दिशेनं. 1 धाव मिळेल, 1 केलेला आता इथे निलेश पाटील पोहोचले 2 वरती, धावसंख्या 13. कारण की धावसंख्या कंटिन्यू चालू ठेवायची. एखादा दुसरा डॉट आला तर प्रेशरमध्ये जो फटका येतो तिथे विकेटी जाण्याचे चान्सेस असतात. यासाठी आपण पाहिलं तर पायावरती टाकला, पायावरचा चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दिली, पुश करो आणि 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली आहे. कारण सर्वात महत्त्वाचं आहे की बॅटर तुमचा फॉर्ममध्ये कोण आहे ते देखील बघितलं जातं. अर्थात निलेश ही चांगली बॅटिंग करतो परंतु अजयनं जो षटकार ठोठवला तो त्याच्या डोक्यात आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला साजनची जी गोलंदाजी आहे तो कुठे काय लेननी गोलंदाजी करतो, कुठल्या स्पर्धेवरती गोलंदाजी करेल की फुल लेननं गोलंदाजी करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. की अक्कूट टप्प्याचा मारा करेल, एखादा सरप्राईज बाउन्सर या त्याच्याकडे येईल, त्याच्याकडे एक स्टॉक बॉल कोणता आहे ते देखील बघणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक ड्रीम बॉल पाहिजे तरच तुम्हाला विकेट मिळेल. सहमत आहे या मताशी. मात्र तो ड्रीम बॉल फलंदाजालाही ती खऱ्या अर्थानं कला हवी आहे की फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून कशी घेतोय तो. हा चेंडू थोडासा खाली राहिला, बाहेर ठेला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या थोडासा बाहेर, हाताच्या थोडासा बाहेर, ऑफशिसच्या थोडासा बाहेर, रिच ऑफ दी बॅटर, अगदी डॉट बॉल. कारण हा ब्लाइंड स्ट्रोक होता. आपण जर ॲक्शन रिप्ले बघितलं असं चेंडूवरती अजिबात नजर नव्हती. आपल्या मनातला फटका मग कशी म्हणाला तसं तो मनातला फटका त्याला खेळायचा तो ऑन साईडला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टिरक्षण खूप चांगलं होतं. धाव करण्याचा प्रश्न नाही. धावफलक धाबा 13 आहेत. कराड तालुका प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतो आहे. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. दीपकदादा लोखंडे आमचे आधारस्तंभ आहेत. तोच तशाच प्रकारचा फटका ॲक्शन रिप्ले होता. बॅट आपण बघितलं तर स्क्वेअर लेगलाच इथे समाप्त होते. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू आहे. लेन चांगली आहे आणि आपल्या नजरेपासून म्हणजे बॅट्समनच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, तिथे सक्सेस मिळते साजनला. मी मगाशी उल्लेख केला की फलंदाजाला गोलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घ्यायचं. उलट झालंय, गोलंदाजाने फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घेतली, बाहेर ठेवल्या. एखाद्याला वाटेल रिप्ले दाखवला, नाही हा पुन्हा नवीन चेंडू टाकलाय, त्याच गोलंदाजाला तेच रिझल्ट आलाय. क्या बात आहे. अकुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. बघूया काय करते. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग केला जातोय. उंच, अगदी उंच चेंडू गेला होता. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. त्याच्या पद्धतीने चेंडू रीड करावा लागेल तरच तुम्ही चांगले फटके खेळू शकता. आता चेंडू जरा शरीराच्या दिशेने आला त्यामुळे स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला एक चांगला फटका आपण पाहिलेला आहे. कुठेतरी धावसंख्या थांबवली, धावसंख्येला कुठेतरी स्टॉप केलाय. मी म्हणेल की थोडासा ब्रेक लावलाय. आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थात आपला सगळा मित्रपरिवार आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा रायगडवरून पेनवरून देखील आज संपूर्ण मित्रपरिवार दाखल झालाय. आम्ही सगळ्यांचं एक एक करून स्वागत करतो. अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज आज आपण पाहिलं तर आपल्यासोबत रुपेशजी सावंत सर आपल्यासोबत जोडले गेलेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर रुपेशजी पाटील सर, त्याचबरोबर अविराजी पुळके सर देखील आपण पाहिलं तर याच मातीतला KTPLचा आवाज आहे, कराड तालुक्याचा हक्काचा आवाज
आवाज तुम्ही बोलू शकता. आदर्श सूर्यवंशी अगदी उभरता सितारा आपण पाहिलं तर तोही कराड तालुक्याचा हक्काचा आवाज आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आशिषजी चोरगे सर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सदाबहार आवाज. संपूर्ण आपला मित्र परिवार आज KTPL 4.0 मध्ये उपस्थित आहे. त्या सगळ्यांचं स्वागत करूयात. इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है और सफल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे. सफल तो हुए लेकिन सफल नहीं हुए हैं. इस वक्त किफायती गेंदबाज साजन द्वारा. स्कोर 16 रन स्कोर बोर्ड पर है और मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर बहुत अच्छा करता हुआ. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज साजन. स्कोर 16 पर रन. 49 रनों का लक्ष्य आपके सामने है. श्री गणेश 11 गणेश वाडिया और शिवप्रेमी 11 के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला है. धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पर साजन पहुंच चुके हैं. ऑफ साइड पर इस वक्त एक थर्ड मैन गली पर खिलाड़ी का पॉइंट पर खिलाड़ी, स्ट्राइक कवर पर एक खिलाड़ी, बाउंड्री पर मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी और उसके साथ मिड विकेट स्क्वायर लेग और फाइन लेग. अब जगह लेफ्ट हैंडर बल्लेबाज है तो थर्ड मैन पॉइंट कवर एक लॉन्ग ऑफ. बल्लेबाज नीलेश पाटिल ऑन स्ट्राइक. टप्पा खाती लेग स्टिप की तरफ गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे, दे घुमा के खेलने का प्रयास किया गया लेकिन गेंद और बल्ले के बीच जो संपर्क लेग बाय का इशारा अंपायर ने किया है. स्कोर पहुंच चुका 17 पर. किरण, जो पहले 2 ओवर की कहानी जिसमें पहला ओवर बढ़िया बल्लेबाजी हुई, दूसरे ओवर में शानदार गेंदबाजी साजन की रही है. येस, ते बोलतात ना वेळ थोडीशी बदलते तशा पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजाची वेळ राहिली. तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजानं कमबॅक केलं आणि ते जे 2 डॉट बॉल आले, मगाशी आपण उल्लेख केला की 2 डॉटमुळे येणारा जो फटका असतो नंतरचा तो प्रेशर मधला फटका असतो. एक तर बिखरतेवरनं निखरते त्या पद्धतीने ते झालं की 2 डॉटमुळे कुठेतरी फलंदाजावरती प्रेशर आलं आणि याचाच फायदा गोलंदाजाने घेतला आणि फक्त धावा त्यानं 5 खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या आता स्थिर आहे 17. खतरा कोणाला असेल? बिल्कुल, ये तो आने वाला समय बताएगा. 17 रन स्कोर बोर्ड पर है. 2 ओवर की कहानी. दूसरा ओवर साजन का बहुत ही शानदार था. जबरदस्त गेंदबाजी की, नियंत्रित गेंदबाजी रही है. अब तीसरे ओवर में किरण आपने देखा कि वो प्लान बन रहा था, खिचड़ी पक रही थी, चर्चा हुई. उसके बाद में किसके हाथ में गेंद है वो देखना बहुत जरूरी है. क्या दोबारा बंटी को लेके आएंगे? विकास वैरी. आज बल्ला खामोश रहा, कल धुआंधार बल्लेबाजी रही लेकिन कंट्रीब्यूशन देना बहुत जरूरी है. जब बढ़ जाता टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. ऑब्वियसली आयकॉन प्लेयर आहे सर और आयकॉन को या मॅच मध्ये आपल्याला पाहिलं त्याला चमकावं लागेल. आयकॉनला बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स नाही झाला आणि आयकॉनला यासाठीच बाहेर काढलाय. कुठेतरी आपण पाहिलं तर संधी क्रिएट करेल आयकॉन. विकास वैरीच्या बाबतीत चर्चा केली की कारण की पहिल्यांदा विकास वैरीच्या क्रिकेटला सुरुवात झाली त्याचा गोलंदाज बॅटिंगकडे वळला आणि आता अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून तो मैदानामध्ये भूमिका जरूर पार पाडतोय. और एक तरफ में नीलेश पाटिल को देख रहा, थोड़ा संघर्ष कर रहे हैं. बल्ले के बीचों बीच एक भी गेंद अभी तक इन्होंने नहीं खेले तो इनको बांध के रख सकते हैं. मौका आपके पास है. विकास वैरी बिल्कुल इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार. कॉम्बॉक्सिंग से स्ट्राइक करने पर बल्लेबाज नीलेश. पहले विकेट के लिए 17 रनों की सरदरी, 49 रनों का लक्ष्य. शिवप्रेमी 11 के सामने. थर्ड मैन पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात है. एक खिलाड़ी फिलहाल इस वक्त कवर पॉइंट पर, एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ. लेफ्ट हैंडर बल्लेबाज नीलेश पाटिल के लिए. ऑन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद. टप्पा खाती ऑफ टाइम के बाहर जाती हुई गेंद बैकफुट जाके पॉइंट क्षेत्र में कट करना चाहते थे. किरण, इतना अच्छा टाइमिंग नहीं था लेकिन सबसे अच्छी बात क्या है, नीलेश नॉन स्ट्राइकर की तरफ चले गए और इनफॉर्म बैटर अजय जो है ना, अजय मोहित स्ट्राइकर की तरफ आए. आपको सब अच्छा रखना पड़ेगा. टाइमिंग, टेम्परामेंट, टैलेंट. टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टैलेंट. म्हणजे मॅच बनाना है तर टी फॉर टेम्परेंट और आयुष्यातलं क्रिकेट मधलं टी आणि आयुष्यातली टी बहुत ही इंपॉर्टेंट सर. दोनों को संभाल के रखना पड़ेगा. बिल्कुल, अगर ये सारी क्या चीजें करेंगे तो ट्रॉफी भी मिलेगी आपको. टीम और टेम्परामेंट है, टाइमिंग है, टेक्निक है और ट्रॉफी तो बहुत इंपॉर्टेंट है. चैंपियन बनना है. 18 रन बगैर किसी नुकसान के तीसरा ओवर प्रगति पर है. विकास वैरी अपनी बॉलिंग मार्फत तैयार है. टेनिस क्रिकेट.in पर लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं. कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025. अब मुझे थोड़ा सुकून मिला. किरण, बहुत बढ़िया काम किया आपने. ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है. लॉक अप पर गेंद को खेल दिया. बैटिश लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फिर करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं. अब हमारा कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. सर मैंने मांगा सिर्फ एक बूंद पानी समुंदर ला के दिया. मैंने बोला छोटा सा स्क्रीन लेके आओ, उन्होंने पूरा LED लेके आया. ये सर मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट याला आयोजन बोलतात सर. याला खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्याकडे हक्काने मागू शकता आणि तेवढा हक्क खऱ्या अर्थानं दिलाय या संपूर्ण कमिटीनं. KTPL 4.0. थँक्यू सो मच. You're absolutely right. इस वक्त ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. बॉडी लाइन की तरफ खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है.
टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4। कॉम्बॉक्स की अगर बात करें तो हाउसफुल है कॉम्बॉक्स और मैदान के अंदर धीरे धीरे दर्शक भी बढ़ रहे हैं। 24 बगैर किसी नुकसान के बेहतरीन स्ट्रोक तो ऑन साइड पर खेल दिया अजय ने और टपकाते गेंद नीचे रही है। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। जैसे कि हम बात कर रहे थे, ये कॉम्बॉक्स के हमारा स्कोरर है और कम से कम 5 अच्छे हमारे कॉम्बॉक्स में हमारे कमेंटेटर। ये देखिए पूरा थोड़ा पीछे लेके आइए भाई, पीछे लेके इस बॉल के बाद आपको दिखाएंगे। राइट अप ओवर द विकेट, गेंदबाज तैयार है। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री पर गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच होना चाहिए था, नहीं गेंद बाउंड्री की तरफ। चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का। शुक्रिया डीजे साहिल, हमारे खास करके अपडेटर हैं, वो आपको सारी चीजें दिखाएंगे। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, यहाँ कैच लपक लिया गया था, पैर बाउंड्री रन की बाहर चला गया, उसके बाद में दोबारा थोड़ा सा दूसरा प्रयास आप देखिए, लेकिन गेंद बाउंड्री रन के बाहर चली गई। फैंसी कैच लेना चाह रहे थे। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 30 पर। ये कॉम्बॉक्स किरण बताइए, हमारे सारे दोस्त जो आए हैं सगळा मित्र परिवार यावेळी देखील फटका आपण पाहिला, चांगल्या पद्धतीने खेळून काढला खेळाडू आहे, कॅच साठी जाईल, अप्रतिम फटका, अप्रतिम कॅच, चेंडू चांगला होता, फटका चांगला होता, फिल्डिंग चांगला, ओव्हरऑल क्रिकेट KTPL 4.0 अप्रतिम, विकेटचं पतन, बॅटर आउट। बाजूला आपण पाहिलं तर आमचा अविराज आहे, कराड टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज, रुपेश पाटील पेनवरून आला, आशिष चोरगे दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय, संपूर्ण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिलं तर आमचा सगळा मित्र परिवाराने आज सर खूप बरं वाटतंय, आज प्रशांत आदवडे सरांसोबत बसण्याची आम्हाला संधी, वा काहीतरी आज नशिबाचा 1% आमच्या कामी आला आणि सर तुमच्यासोबत बसण्याची एक चांगली संधी आम्हाला भेटली। किरण, आपसे भी सीखने का मौका मिलेगा। परमेश्वर प्रत्येकाला असा घडवतो ना की त्याच्याकडे काय नाही काय तर तो ठेवलेला असतं, म्हणजे त्याच्याकडे एक असा गुण असतो, अशी गोष्ट असते की दुसऱ्याकडे नसते। त्यामुळे महत्त्वाचं आहे की प्रत्येकाकडनं इथे जेवढे आपले कॉम्बॉक्समध्ये आपले समाज प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकायला म्हणजे दररोज आपल्याला शिकायचं असतं। झेल पकडलं गेलाय, फलंदाज बाद झालाय। सावकार 11 बालाजी सीफूड पुढचा सामना असणार है। ये कैच देखिए बहुत ही बेहतरीन कैच था, स्क्वायर लेग पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात और शानदार कैच लपक लिया। अजय की पारी समाप्त, बहुत महत्वपूर्ण पारी इन्होंने खेली, आज इन्हें रन बनाए 21। अक्षय इनुकले मैदानामध्ये दाखल झाला, तो आपण पाहिलं तर ड्रिंक ब्रेक घेऊन मैदानामध्ये दाखल झाला, त्यांनी पॅनल्टी 2 धावांची दिली जाते यासाठी, कारण की त्यांनी फॉर्म भरला नव्हता आणि तो टीमच्या कुठल्याही मॅनेजमेंट टीममध्ये नाही आहे, तो कुठल्याही लिस्टमध्ये नाही आहे, वो पेपर पे नाही आहे, तो मैदानामध्ये कसा जाऊ शकतो यासाठी 2 धावांची पॅनल्टी लावली आहे। वैसे बैंक बैलेंस कम है और खर्चा ज़्यादा हो रहा है भाई, खर्चा ज़्यादा हो रहा है। एक पेनल्टी है और अगर 2 की पेनल्टी आपको लगती है तो जो टारगेट 49 का था वो और कम हो जाएगा, 47 होईल, 47। दिक्कतें बढ़ने वाली है। आपको अभी विकेट मिला था, गुड न्यूज आई थी। चले मैच कंटिन्यू करना है। कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 और कराड़ तालुका क्रिकेट एसोसिएशन ने बहुत ही बढ़िया काम किया ऑन डिमांड। जैसे कि ये हम एलईडी की बात करें, आपने डिमांड की, दूसरी पारी में वो आई और ये क्विक, बहुत क्विक हुआ, बहुत अच्छा लगा।
सर मॅनेजमेंट यासाठी आपण पाहिलं तर एक बेस्ट मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंटसाठी ओळखलं जातं तर त्याचं सागर पाटील ज्यांना आपण पाहिलं तर KTPL कमिशनर या नावानेही त्यांना ओळखलं जातं आणि मॅनेजमेंट हे सागर पाटीलला सांगितलं की या समालोचन कक्षामध्ये सगळे आपण पाहिलं तर अगदी बॉल टू बॉल समालोचन करणारे आमचे सगळा मित्रपरिवारात येणारे स्क्रीन असतात अजून मजा आली असती 30 धावसंख्या स्कोर काढवती सजली गेले 30 आणि समीकरण जर पाहिलं तर अजूनही 30 धावसंख्या 30 सध्या स्कोर काढवती आहे 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आणि 17 धावा 30 रन 1 विकेट के नुकसान पर और अब जाकर समीकरण आपको बताएंगे। वैसे आंकड़े आपको दिखाएंगे कितने रन चाहिए 49 तो दिखाई दे रहे हैं। अभी 12 गेंद में 19 चाहिए वो 2 रन की पेनल्टी अगर यहाँ अगर कैलकुलेट की जाए तो 12 गेंद में 17 चाहिए। 12 चेंडू 17 थोडंसं आपण पाहिलं तर मगाशी जसं तुम्ही बोललात तेव्हा बँक बॅलन्स थोडासा कमी होता त्यामधून अजून थोडेसे 2 रुपये खिशातून पडले गेले फक्त 17 राहिले आता हे 17 वाचवायचे काय करावं लागेल आता गलती से मिस्टेक हुई और 17 है तो आप खतरा किसके लिए ये तो समय बताएगा। 3 ओवर तक अगर देखें तो 10 का औसत है। बहुत ही बढ़िया प्रदर्शन शिवप्रेमी 11 का रहा है। 32 1 विकेट का नुकसान। अब देखिए आंकड़े बदलते हुए 12 गेंद में 17 चाहिए। साहिल शुक्रिया, थैंक यू सो मच। बहुत ही प्रोफेशनल हमारे अपडेटर हैं, उनको ज़्यादा बताने की ज़रूरत नहीं है। टेनिस क्रिकेट डॉट इन पर लाइव टेलीकास्ट नाउ रिमेनिंग एट 12 डिलीवरीज एंड नीड 70 रन टू विन दिस मैच। गेंदबाजी में परिवर्तन साजन को बुलाया गया स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए। नीलेश इस पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के ऊपर निगाह नहीं थी। बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। अगदी स्टंपच्या वरून आला चेंडू थोडासा हात बाहेर काढला असता तर बेल्सला टपली मारून निघून गेला असता थोडासा इंचभर बाजूला होता आणि ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुमची 5 ओव्हरची मॅच आहे आणि 4थी ओव्हरवरती मॅच खऱ्या अर्थानं अवलंबून असते कारण की T20 मॅच बघतो 19वी ओव्हर नेहमी बुम बुम बुमरासाठी ठेवतो ती मॅच आहे एक तो बनती है वरना बिगड़ती है एक तो हम मुट्ठी में जाते हैं वरना मिट्टी में जाते हैं ही ती ओव्हर है मैच बनेगा वरना बिगड़ेगा। जी हाँ बिल्कुल, एक बस बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए है और ब्लाइंड स्ट्रोक खेल रहे हैं, गेंद को पढ़ नहीं पा रहे। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और जब आप बॉल खेल रहे हैं शॉट खेल रहे हैं तब जाकर गेंद की लंबाई लाइन को एक बार भी देखने की जरूरत है। मैं देख रहा हूँ खास करके बल्लेबाज नीलेश की रिएक्शन बिल्कुल अजीबोगरीब थी। नीलेश को बांध के रखा है स्ट्राइकिंग पे नॉन स्ट्राइकिंग में वैभव नाराज था भाई ये क्या कर रहा है कारण की ही ती ओव्हर आहे जिथे डॉट घेतील तर प्रेशर येईल वैभवला ते प्रेशर नको है। वैभव जो खिलाड़ी है वो 10 में 17 ने 10 में 27 में निकल सकता है उसको नॉन स्ट्राइक में खड़ा किया है और बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। हवा में गेंद मिस्टर स्ट्रोक है, लॉकअप पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहा है, ये कैच आउट। 2-3 गेंदें बहुत अच्छी थी उसमें बाद में विकेट मिला लेकिन मैं देख रहा हूं दोबारा वही खिलाड़ी जो परेशान है वैभव की रिएक्शन हम डीजे नहीं बजाएंगे, ये रिएक्शन आपको दिखाएंगे क्या हो रहा था मैदान के अंदर। 9 गेंदों में 17 चाहिए। साहिल एक बार फिर एक्शन रिप्ले की तरफ बढ़ते हैं। टेनिस क्रिकेट डॉट इन पर एक्शन रिप्ले 9 गेंदों में 17 चाहिए। बहुत अच्छी गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप के बर्बाद से बाहर की तरफ निकल रही थी, गेंद को लॉक ऑफ के ऊपर से खेलना चाह रहे थे, हमला जरूर किया लेकिन आप शिकार बन के डगआउट की तरफ जाएंगे। रिएक्शन द टाइम था जहां दूसरी एंड पर बल्लेबाज उनको स्ट्राइक में 3 गेंदों तक एक बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पर है जो अपना जलवा दिखा सकते हैं लेकिन अलग तरीके से जलवा दिखा रहे हैं अभी अलग तरीके से जलवा कारण की ज्या पद्धतीने त्याचं आपण पाहिलं तर ॲग्रेशन आहे ज्या पद्धतीने त्याचे हावभाव आहे कारण की एका बाजूला निलेशला बांधून ठेवलं होतं मात्र निलेशने विकेटही टाकली। हेच आहे तुमचे प्रेशर चेंडू डॉट चेंडू आल्यानंतर जो फटका येतो तो प्रेशर मधला असतो, तो हॉटेल में गया तू खा तो तू लेके तो आ तू खाया पिया कुछ नाही तू ग्लास तोड के लेके आया वापस आया आणि त्याच पद्धतीने हे झाल्या 9 चेंडू 17 धावेची ये गरज। जो ओवर है ना किरण आपको बताया कि ऊँट किस करवट पर बैठने वाला है, तो इस वक्त आपने 3 गेंदें जो है ना जिसमें रन ही नहीं बनाए और वैभव बहुत परेशान है। 9 स्ट्राइकर पर 9 गेंदों में 17 रनों की जरूरत। आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए 17 है तो खतरा भी है लेकिन ये किसके लिए ये तो आने वाला समय बताएगा। 3 गेंदों तक बल्लेबाज वैभव 9 स्ट्राइकर पर आकाश आए हैं स्ट्राइकर पर और एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर है। पहला मुकाबला कमाल का हो रहा है, गेंदबाजी करने गेंदबाज साजन का कंट्रीब्यूशन बहुत ही बढ़िया है। फ्लैट पॉइंट एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी, एक लॉन्ग पर खिलाड़ी, ऑफ साइड पर आप देख सकते हैं लॉन्ग का खिलाड़ी बाउंड्री की तरफ रखा हुआ है। इस तरफ से खबा में गेंद है, 2 खिलाड़ी भाग रही है, किसका कैच है? नहीं, एक पुल 2 माली
यहां से बिल्कुल वो कैच किसका है वो बताना था कि मेरा कैच है। दूसरी एंड पर रनआउट का विकेट। बहुत कुछ हुआ, बहुत कुछ हो रहा है, इव्हेंट बिल ओव्हर है। खूप काही घडलंय, खूप काही घडलंय. फटका थोडासा फसला होता, कॅचसाठी एक होता, दुसरा थोडासा आडवा आला. जशा पद्धतीने आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न, लालच बुरी बात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउट झालाय. खूप काही घडतंय. मॅच वेगळ्या पद्धतीने बनते. मॅच बनते, घडते, बिघडते, रंगते, रंगवली जाते, आणखीन थोडीशी घडवली जाते. अशा पद्धतीने मॅच आता बनली आहे. ये जो कैच था बिल्कुल कहना था किसी एक खिलाड़ी को ये मेरा कैच है भाई, मेरा कैच है। लेकिन एक फूल दो माली, न तेरी न मेरी, उसके बावजूद ये कैच आपने छोड़ा है। अब जाकर 8 गेंदे 15 रन, मतलब मैच बहुत अच्छा है। जो दर्शक देखना चाह रहे हैं उनके लिए एक रोचक मुकाबला ये। मैच बहुत अच्छा है. बनाया वो थोडासा गडबड घोटाला वाला मॅच बनाया, क्योंकि मॅच अगदी शांततेमध्ये होती. 2 डॉट आले, तदनंतर वैभवचं थोडंसं ॲग्रेशन, वैभवकडे या ॲग्रेशनने बोलते ना तुम्ही माइंडसेट तुमचा इम्पॉर्टंट आहे, कारण की वैभवचा माइंडसेट आता कसं आहे त्याच्यावरती मॅच अवलंबून आहे संपूर्ण. ठंडे दिमाग से खेले भाई, दिमाग पर एक बार फिर ज्यादा प्रेशर आ जाएगा तो आप गलतियां कर सकते हैं। 8 गेंदे 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है। एक अच्छा बॉल था, बॉलिंग में कोई परेशानी नहीं, लेकिन फील्डिंग में परेशानी। वहां कैच छूटा, सपना टूटा। ये मंच है, ये बहुत बड़ा मंच है, तो बहुत बड़े मंच पर बहुत बड़ा पंच भी लगाने की जरूरत है। मंच का सरपंच भी बनना जरूरत है अगर ट्रॉफी तक पोहोचना है तो. 8 चेंडू 15. आणि सध्या आपण पाहिलं तर VIP कक्ष तुम्ही याला बोलू शकता, ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टी ते अवेलेबल आहे. अगदी छोटासा फ्रीज, आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी मॅनेजमेंटचे गुरु अर्थातच KTPL आपण पाहिलं कमिशनर अगदी सागरदादा पाटील यांना सध्या पाहत आहे. जी हाँ, और सारी चीज़ें प्रोफेशनल है। चाहे कॉम्बॉक्स, चाहे एक बार फिर डाइस, एक बार फिर मैदान चारों ओर से जिस तरह से बनाया गया है, बहुत बढ़िया टूर्नामेंट। कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 स्कोर अब देखिए एक आंकड़े बताएंगे। 8 गेंदों में 15 रनों की जरूरत है। आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। थोड़ा सा समय लिया जा रहा है। पहला मैच पैसा वसूल है। स्टैक रन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल वैभव को मौका मिला। आखिरकार वैभव को मौका मिला है। गेंदबाजी कर रहे गेंदबाज साजन। फ्लैग स्लिप, एक गली पर खिलाड़ी, पॉइंट कवर, यहाँ इनके ऊपर भी दबाव बनाने की कोशिश। ऑफ साइड पर टप्पा खाते उछाल मिला, अंदर की तरफ गेंद आई, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। पॉइंट पर गेंद को फील्ड किया जाएगा। एक ही रन आपको मिलेगा। 7 गेंदे 14 रनों की जरूरत है। क्या पिक्चर चल रहा है इस ओवर में, प्रशंसा करनी चाहिए गेंदबाज साजन की, शानदार गेंदबाजी की है। स्क्रीनवरती धर्म शुभा, कर्म शुभा, गळ्यातली माळ शुभा, तुकोबांची गाथा शुभा, घरासमोरचा पहिली तुळस शुभा, देवाला लावलेला पहिला दिवा शुभा, आई शुभा, बाप शुभा. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्मालेला राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची या प्रतिमा सध्या स्क्रीनवरती दाखवली जाते. मात्र मैदानामध्ये जो लढेल तो इतिहास गाजवेल. शुभा लढला म्हणून महाराष्ट्र घडला। मैदानातल्या मावळ्याला सुद्धा लढावं लागेल। ही संघर्षाची लढाई आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साजन। ऑन साइडला पूलचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली पकडलाय झेल। बॅटरचा संपला खेळ, सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे मैदानावरती। आता क्रिकेटचा रंग आपल्याला बघायला मिळतोय, जबरदस्त महासंग्राम। आपण बघितलं फुलचा फटका ऑन साइडला खेळला, अत्यंत महत्वाचा सामना। 6 चेंडू 14 धावा समीकरण, आणि याच वेळा पुन्हा एकदा हवेत उडलेला झेल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल, आणि बॅट्समनचा संपला खेळ। आकाश मैदानावरती एक मोठा फटका खेळायचा होता, आकाशाला गवस निघालणारा, परंतु आज तो डगआउट मध्ये बसलाय। नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेले आता क्रमांक 6 वरती 4 गडी बाद झालेत। किरण 6 चेंडू 14 धावा। आज ग्रँड फिनाले आहे, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येकजण मैदानात उतरलाय, म्हणून पहिलाच मॅच अतिशय रोमर्षक झालेला आहे। अगदी पैसा वसूल मॅच. प्रेक्षक बोलत असतील आम्हाला हीच मॅच बघायची, फायनल नाहीये पण फायनल पेक्षा कमी देखील नाही. आणि सर दुसऱ्या बाजूला प्रत्येक फलंदाज आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याच्या धुंदीमध्ये आउट झाला. नवी मुंबईमध्ये प्रवास करायचा तर लोकल इम्पॉर्टंट आहे, म्हणजे नवी मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर नवी मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, ती देखील इम्पॉर्टंट आहे. या वर्षी असे काही रेकॉर्ड आहेत, 6 चेंडूमध्ये 7 धावा झाले नाही शेखर निकम चषक, त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 झाले नाहीयेत, 18 मध्ये 8 झालेले नाहीयेत, 10 मध्ये 1 झालेले नाहीये,
एकेरी धाव कदाचित टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या ज्या खेळाडूंकडे किंवा बॅट्समनच्या पुस्तकात नाही की काय असा झाला प्रश्न पडलेला आहे. आता एकेरी दुहेरी धावा आणि चौकार षटकार असं गणित असायला पाहिजे, पण आमच्या बऱ्यापैकी टेनिस क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये चौकार षटकार लिहिलेले आहेत, एकेरी दुहेरी धावा फारशा दिसत नाहीत. आणि परिणामतः आता हा प्रश्न जो आता इथं सामनाच आहे तो थोडा अवघड वळणावरती येऊन थांबलाय. आणि हाच परिणाम आहे. सध्या आपण पाहिलं तर पॅव्हिलियन दाखवलं जातं, चेहरे वाचायला आले तर हे थोडेसे टेन्शन मधले चेहरे आहेत, जिथे आपण पाहिलं तर ही मॅच काय बनेल काय बिघडेल सध्या हे चेहऱ्यावरती लिहिलं गेलं. आणि महिला देखील आपण पाहिलं तर मैदानामध्ये खेचल्या गेल्यात. मॅच सध्या 6 चेंडू अगदी 14 धावेच्या समीकरण आहे. 6 चेंडू 14 धावा. इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, फाइन लेग पर गेंद को खेला गया, गेंद बल्ले के बीचों बीच तो नहीं है, फाइन लेग पर गेंद को रोका जाएगा, बिल्कुल रोका जाएगा. 3 रन देने की कोशिश हो जाएगी. 7 बास तास 3 रन मुकम्मल. अब डगआउट में बिल्कुल वो तालियां बज रही है, हल्की सी तालियों की आवाज आ रही है. 5 गेंदों का खेल, 11 रनों की जरूरत है. कहानी इंटरेस्टिंग है. जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है ना वो कमाल का होता है. अगदी एका बाजूला जिंकण्याचं खऱ्या अर्थानं आनंद, दुसऱ्या बाजूला हारण्याची भीती, या दोघांच्या मध्ये भूमिपुत्राची खेळपट्टी. आणि ही खेळपट्टी जितेंद्र मात्रे, चंदू पाटील ज्यांनी बनवले 40+ चे खेळाडू, त्यांची खेळपट्टी आता टेन्शन मध्ये सध्या आहे. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. मॅच खूप चांगली बनली आहे. जी हाँ, बहुत ही अच्छा मुकाबला, रोचक मुकाबला, मैदान के अंदर दिलचस्प मुकाबला है. 5 गेंदे 11 रनों की जरूरत है. थर्ड पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है. गेंदबाजी करने गेंदबाज शुभम ऑन साइड पर पूर्ण करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल मिला, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. अब 4 गेंदे 11 रनों की जरूरत. 4 चेंडू 11. आणि पहिल्यांदा जर 1-1 रुपये साठवला असता तर बँक बॅलन्स चांगला झाला असता. 1-1 रुपये नाही साठवला, डायरेक्ट बंडल चिल्लर से बिल्लर बनाएंगे, त्या पद्धतीने आता मोठ्या फटक्यासाठी जावं लागतंय. मजबूरी है, अब मजबूरी आपकी है क्योंकि आपके पास कोई विकल्प नहीं है. 4 गेंदे 11 रनों की जरूरत. टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल है, इस बार बाउंसर डाला गया था, गेंद को किया हुक, बल्लेबाज को लगे रनों की भूख और बल्लेबाजी हो रही है. जापुक जुपुक जापुक जुपुक 4 रन. बढ़ाने की जरूरत है. ये चौका, उसके बाद में कहानी में ट्विस्ट. 3 गेंदे 7. 3 चेंडू 60. मॅच बाहेर रिप्ले टेलिकास्ट मध्ये सध्या अगदी क्लोज अँगल दाखवला जातो. आणि ज्या पद्धतीने हा फटका ऑलरेडी मी म्हणेल की हाईट साठी रेडी होता, ऑलरेडी राईस चेंडूसाठी रेडी होता, बाउन्सर येणार हे जणू काय माहिती होतं ना, त्यासाठीच आपण पाहिलं तर 2 पावलं पुढे आला होता आणि बॅट स्विंग प्रॉपर होता. 4 धावा खूप महत्वाच्या. गोल्डन चौकार बोलू शकता याला. किरण देखिए, जब बाउंसर डाला जा रहा है तो इस वक्त आपके पास वो हुक शॉट होना बहुत जरूरी है, पुल शॉट बहुत इंपॉर्टेंट होता है. तो तैयार थे, मानसिक तौर पर तैयार थे, उसका फायदा मिला. 3 गेंदे 7, एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात. अब जाकर इंटरेस्टिंग मुकाबला, रोचक मुकाबला है प्रतियोगिता का आज का दूसरा दिन. और कहानी इंटरेस्टिंग. गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर शुभम, सामना करने के लिए बल्लेबाज सागर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 7 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 3 गेंदों का खेलाना बाकी है. 3 गेंदे 7. चलिए मैच कंटिन्यू करना है, वक्त हमारे पास बहुत कम है. ये कल का मुकाबला हम आज खेल रहे हैं. 9:55 का समय. वक्त तो किसी के लिए रुकने वाला नहीं है, लेकिन इस वक्त दिल की धड़कनें बहुत तेज है. टिक टिक की आवाज शुरू हो चुकी है. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. कहना, ये चौका एक बार फिर मैच बहुत इंटरेस्टिंग मोड पर पहुंच चुका है. अगदी मॅच इंटरेस्टिंग मोडवरती आहे. नुकतंच गाणं वाटलं, चला तू पण उठ मी पण उठून उभा राहिलो, कारण की मॅच तशी झाले, उठून उभा राहण्यासाठी भाग पडलाय. 2 चेंडू अगदी 3 धावेची गरज. व्हाट अ मैच. 1 मिस्टेक गेम इज ओवर. ये भी एक बार फिर आपको नहीं बोलना, गलती नहीं करनी है. 2 गेंदों में 3 चाहिए. वैसे चौके तो आसानी से आते हैं, लेकिन सिंगल डबल बहुत मुश्किल वाली बात है. टेनिस के लिए खास करके परेशानी रही है. अब जाकर 2 गेंदे 3. मैच बहुत करीब है. स्ट्राइक रन पर बल्लेबाज सागर ने जान डाली है. 2 चौके जड़ चुके हैं और कुल मिलाकर अगर देखें तो अच्छी पारी. 11 पर खेल रहे हैं. गेंदबाजी करने के गेंदबाज शुभम. फलंदाजाची बॅक चर्चेमध्ये राहील. यस, हवा में गेंद है, मिस टाइम स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे. ओ क्या छूटा है. 2 रन मुकम्मल करेंगे. तीसरे के लिए आएंगे नहीं, देखने वाली बात है. 2 रन मुकम्मल.
इंटरेस्टिंग, रोचक, दिलचस्प, पैसा वसूल मैच। दो गेंदों में 3 चाहिए थी, एक बॉल पर अब 1 चाहिए। या डगआउट देखील आत्ता बरोबर म्हणालास तू की जे इथे उभे होते ते आता टाचावर उभे राहिलेले आहेत. हृदयाची धडधड वाढले. मैदानात आपण बघितलं तर धडपड पण सुरू झाले, पण लॉंगऑफच्या क्षेत्राखाली थोडे ऐन मोक्याच्या क्षणी गडबड केले, झेल सोडलाय. अगदी याआधी आपण पाहिलं तर झापूक झुपूक चौकार गेला, पण आता गुलीगत धोका दिला हेही बघायचं आहे. आणि कर्णधारानं या ठिकाणी स्वतः कॅच सोडला. आता कोणाला सांगणार ही गोष्ट, सांगणार कोणाला. 1 चेंडू 1 आहे, 1 नंबरचा मॅच आहे. मला वाटतं आता इथे टाळ्या वाजायला काही हरकत नाही. अतिशय जबरदस्त मॅच, रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना, पैसा वसूल सामना. जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. नाखून चबाने वाला मॅच आहे. येस, नाखून चबाने मला मॅच प्रेक्षक बोलत असतील सुपर ओव्हर कशी असते माहिती नाहीये, बघायचे मला एकदा. प्रेक्षकांच्या मनातलं मी सांगतोय, नॉट ऑफ माझ्या हार्टमधलं काही नाहीये. 1 चेंडू 1 धावेची गरज. मॅच चांगली बनली आणि सगळे उभे राहिलेत. काही जण ताचेवरती उभे राहिलेत. आता प्रत्येक जण मैदानाकडे आपण पाहिलं तर अगदी डोळे वर करून बघतोय. काही जण देवाचा दावा करतात. मॅच चांगली बनली आहे, रंगली आहे, बनली आहे मॅच. टेन्शनचं वातावरण मॅच मध्ये. बिल्कुल इस वक्त बहुत ही जबरदस्त मुकाबला, 1 गेंद और 1 रन. सुपर ओवर होगा या नहीं होगा ये तो बाद में पता चलेगा, लेकिन सुपर से ऊपर वाला मैच मैदान के अंदर चल रहा है. विकल्प 3 है, विकल्प 3 है. या तो शिवप्रेमी जीत सकता है या श्री गणेश जीत सकता है, या तीसरा ऑप्शन है सुपर से ऊपर वाला मैच. दिल की धड़कनें बहुत तेज. सरपन पर खिलाड़ी, 1 कवर पर खिलाड़ी, इस चक्कर पर खिलाड़ी. अब चक्कर 1 गेंद 1 रन की जरूरत है इस ओवर की अगली गेंद. ऑन सर पर खेल दिया, या खिलाड़ी मौजूद और ओह माय गॉड, सिंगल रन पूरा किया गया. सेलिब्रेशन मोमेंट है. एक बार फिर तालियां बज रही है, सीटियां भी बज रही है और मुकाबला समाप्त हुआ. पैसा वसूल मैच समाप्त हुआ. क्या